हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असाल. तर मी बघा कुठे गेलेले, मी गेलेले भटवाडीमध्ये माता महाकालिकेचं मंदिर आहे ना, तर तिथे काळरात्र होते. तर काळरात्राला मला जायचं होतं, पण जायला जमलं नाही. मला माहितीच नव्हतं कधी झाली कधी नाही. तर मी म्हणलं जाऊ द्या, तिथे स्थायी मंदिर आहे ना माता महाकालीचं, तर म्हटलं दर्शन घेऊया. तर मी आणि माझी फ्रेंड आणि माझा मुलगा आम्ही चाललेलो दर्शन घेण्यासाठी. तर आमच्या इथून खूप लांब आहे, ते चालत चालत गेलो आम्ही. तर चालत चालत जाताना तिथे एंट्री वगैरे बघितली. एंट्री पण खूप छान आहे तिकडची. म्हटलं खूप छान सजावट पण केलेली आहे. गरब्याला तर खूप गर्दी असते इथे. तर गरबा चालू व्हायच्या आधीच आम्ही गेलेलो. आणि तिथे लाईन पण भरपूर होती आणि चपला कुठे काढाव्या ते काहीच कळत नव्हतं. म्हणून पाठीमागे आम्ही चपला काढल्या आणि लाईनीला उभं राहिलो. तर लाईनीत उभं राहिलं तर माझ्या मुलाची बडबड सतत चालूच होती. मम्मा असं, मम्मा तसं, हे कशाला केलं, ते कशाला केले, मम्मा ही देवी काय करते, कसं असतं काय, तो सगळं त्याला खूप प्रश्न पडलेले असतात. तर आम्ही तिथं म्हणजे तिला लाईनीत उभं केलं आणि आम्ही दोघं फिरतच होतो. कारण की तो शांत एका जागेवर थांबलाच नाही. तिथं हवन पण जळलेला. तर हवन तिथे जळत होता. तर म्हणतो, ह्या हवनमध्ये काय करतात मम्मी, सगळे नारळ का टाकतायत, पाया का पडतायत, सारखं विचारत होता. आपण पण टाकायचा का, असं तसं तो बोलतच होता. त्याचं काही तोंड शांत राहतच नाही. तर लाईन काही लवकर पुढे पुढे जातच नव्हती. लाईन हळूहळू पुढे जात होती. आणि मी पण पहिल्यांदाच गेलेले ह्या मंदिरामध्ये. सगळे बोलतात खूप भारी आहे, म्हणजे त्या देवीला काही पण असं आपण मनापासून मागितलं तर ती देवी देते बोलतात, असं बोलत होते. श्रद्धा मनापासून करायची असं तसं बोलत होते सर्व. आणि तिथे ताटं वगैरे घ्यायला पण लाईन होती. भरपूर बायका ताटं वगैरे पण घेत होत्या. तर आम्ही चाललेलो आतमध्ये. हे बघा माझा मुलगा कसा चालतोय. तर पुढे गेलो. तिथे पण खूप गर्दी होती. इकडे सरका तिकडे सरका सारखं चालू होतं. जर पहिलं आम्ही जातोय ना, तर ते स्थायी मंदिर आहे. तिथे ती देवी हमेशा तिथे म्हणजे स्थायीच असते तिथे. आणि बाजूला दुसरी देवी बसवली आहे. दरवर्षीप्रमाणे तसंच असतं. मोठा गरबा पण असतो तिथे. तर दर्शन वगैरे घेतलं तिथे. तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर येताना माझा मुलगा बोलत होता, मम्मा मी काय करू. त्याचं माझ्याकडेच लक्ष होतं सारखं. हात जोडून उभं होते ना मी, म्हणून माझ्याकडे बघतच होता तो. नंतर त्याला म्हटलं, त्याच्याकडे मी पैसे दिलेले त्याच्यामध्ये टाकायला, म्हणून त्याचं चालू होतं, हे काय करू मम्मा, कसे टाकू पैसे. तिथून बाहेर आलो आणि त्या देवीचं दर्शन घेतलं. ती दरवर्षीप्रमाणे गरब्यासाठी बसवली जाते देवी. तर त्या देवीचं दर्शन घेतलं. खूप छान आणि अशी रेखीव मूर्ती होती. मला मूर्ती खूप आवडली देवीची. आणि तिथे ते कालीमाताचं ते हे पण बसवलेलं, पालखीमध्ये असं बसवतात ना तसं पण बसवलेलं. आणि भरपूर जण दर्शनाला पण आले होते. तर मला खूप आवडलं. तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ.